हॅलो हाय नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन मिनी ब्लॉगमध्ये। तर आज आहे अंगारकी चतुर्थी आणि ही नवीन वर्षाच्या सुरुवातीला आलेली पहिली अंगारकी चतुर्थी, त्याच्यामुळे खूप स्पेशल आहे माझ्यासाठी। तर म्हटलं चला वर्षाची पहिलीच अंगारकी आहे तर मोदक करूया गणपती बाप्पासाठी, म्हणून मोदक करायला घेतले। तर आज माझ्याकडे नारळ नव्हतं तर म्हटलं सुक्या नारळाचे करावे। सुक्या नारळाचे मोदकसुद्धा खूप छान होतात, कधीतरी करून बघा। नारळ किसून घेतलं आणि व्यवस्थितपणे त्याचा आपण जसं रेग्युलर गूळ घालून आपण त्याचा आतलं बॅटर करून घेतो तसं व्यवस्थित सगळं करून घेतलं। आणि मग इथं तांदळाचं पीठ उकडायला काढली, उकड काढून घेतली व्यवस्थित, दूध वगैरे घालून, दूध तूप वगैरे घालून। मला साजूक तुपातूनच उकड काढायला आवडते, किंवा मोदकाचं जे सारण करतो तेही साजूक तुपामध्येच मी व्यवस्थित केलेले आहे। नंतर हाताने सगळ्या पाऱ्या वळून घेतल्या आणि मस्तपैकी पीठ एकदम छान लुसलुशीत मळायचं, जेणेकरून पाऱ्या एकदम छान वळतात, तुटत नाहीत आणि मोदकाला एकदम छान बारीक बारीक पाकळ्या येतात। आता मला जशा जमतात तशा करते मी, मोजत नाहीत पाकळ्या, पण जेवढ्या येतात 10, 11, 12 जे काही येतील त्या पाकळ्या करून मी व्यवस्थित मोदक करते। असे बारीक, खूप छोटेही नाही करत, खूप मोठे नाही करत, पण असे मीडियम साईज मोदक करते। दरवर्षी गणपती बाप्पासाठी मोदक करते, त्याच्यामुळे हाताला थोडासा प्रॅक्टिस आहे माझ्या, त्याच्यामुळे भरभर होतात माझ्याकडून। हे असं एकदम माझ्याकडून मी ना जास्त म्हणजे असे मोजले नव्हते, पण बनवता बनवता ते एकदमच असे 25 मोदक झाले होते। तर 25 मोदक सगळे करून झाले होते आणि मी पाण्यात ठेवले होते ते, कारण का वाफवायचे होते। वाफवण्याआधी थोडेसे पाण्यातून भिजवून मग वाफवावेत असं म्हणतात, चांगले होतात मोदक, आणि मी दरवर्षी तसेच करते। आणि व्यवस्थित वरून केसर वगैरे घालून बघा, केसरचा खूप छान रंग आला। मग सगळे मोदक झाल्यानंतर किचनवरचा सगळा पसारा आवरला, ओटा वगैरे क्लीन करून झाल्यानंतर मी मोदक थोडेसे बाप्पासाठी पॅक केले आणि ते पॅक करून झाल्यानंतर घरातल्या गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवला, दिवाबत्ती घरात केली। त्याच्यानंतर आम्ही दोघी बहिणी निघालो आमच्या घराच्या जवळ असलेल्या इच्छापूर्ती गणपती बाप्पाचं मंदिर आहे तिकडे जायला। मग तिकडे जाताना थोडेसे रस्त्यातून फुलं वगैरे घेतली बाप्पाला म्हणजे बाप्पासाठी देवळात जायला, आणि मग दुर्वा फुलं वगैरे घेऊन झाल्यानंतर येऊन पोचलो। हे बघा, हे आमच्याकडचं इच्छापूर्ती गणेश मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर आहे, छोटंसं आणि खूप सुंदर आहे, खूप जुनं आहे हे। आणि मग नंतर मंदिरात आले, मंदिराचा गाभारा खूप सुंदर आहे आणि आमच्या लग्नाची पत्रिकासुद्धा ह्याच मंदिरात दिली होती। तुम्ही जर आधीचे व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला माहिती आहे, हे गुरुजी होते आमच्या लग्नामध्ये, यांनीच माझा साखरपुडासुद्धा केला होता आणि लग्नविधीसुद्धा हेच होते गुरुजी। तर व्यवस्थित गुरुजी मला गेले की लगेच ओळखतात, आणि मग नंतर मी माझा नंबर लागला, व्यवस्थितपणे रांगेने गेले आणि मग मोदक दिले ते। मग त्यांनी माझे मोदक तिकडे ठेवले आणि तिकडचे मोदक मला दिले प्रसाद म्हणून, केळी दिली आणि गजरा दिला। मग तो गजरा मी खूप हौशेने केसात माळला आणि नंतर बाजारात गेले, बाजारातून थोडं घरचं सामान घेतलं आणि आले। तर थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल।